श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बरेच दिवस झालं मी व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही आहे, कारण कसं आहे माहिती आहे का, मी म्हणजे इतके प्रॉब्लेम फेस करते आहे लाईफमध्ये, इतके प्रॉब्लेम फेस करते आहे. मला वाटलं होतं आज थांबतील, उद्या थांबतील माझे प्रॉब्लेम्स, पण माझे प्रॉब्लेम्स काही थांबत नाही आहे. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल की विषय काय आहे. मी खरंच म्हणजे मी आज ही गोष्ट म्हणते, स्वामींनी मला प्रत्येक वेळेला साथ दिलेली आहे. ज्या वेळेला मी संकटात होती, स्वामी धावून आले, माझी मदत केली, सगळ्या गोष्टी केल्या स्वामींनी. पण आता का कुणास ठाऊक मला असं कुठंतरी जाणवतं आहे की स्वामींनी माझा हात सोडलेला आहे. आणि माझ्या लाईफमध्ये मी जेवढं काही सगळं व्यवस्थित करायचा प्रयत्न करते तेवढं आता विस्कटत चाललेलं आहे. आणि ते म्हणतात ना, आपल्या हातातून रेत मुठीतून कशी निसटते तसं निसटत चाललेलं आहे. त्याचं कारण पण सांगते मी तुम्हाला, की तुम्हाला तर माहितीच आहे, मी मागं ॲडमिट होते, मला खूप बरं नव्हतं. आणि त्या सगळ्या गोष्टीचं ते डॉक्टर लोक म्हणजे मला नेमकं झालं आहे काय हे सांगतच नव्हते मला. मग मी काल एका डॉक्टरांना भेटली, दुसऱ्या ज्या त्या लेडीज होत्या संभाजीनगरमधल्याच, त्यांना भेटली, त्यांना रिपोर्ट्स दाखवले. आणि मी त्यांना रिक्वेस्ट अशी केली की म्हटलं प्लीज जे काही आहे ना मॅडम, मला जे आहे ते क्लिअर सांगून द्या, की म्हणजे मी इतकं हॉस्पिटल करते, एवढे औषध, आणि तुम्हाला माहिती का मला एवढ्या औषध गोळ्या दिलेल्या आहेत, एवढ्या भयानक लेवलच्या औषध गोळ्या दिलेल्या आहेत. आणि मग माझं मला वाटणारच ना की बाबा मला आजार कोणताही माहिती नाही, आणि मग मला एवढ्या सगळ्या गोळ्या चालू केलेल्या आहे तुम्ही, तर नेमकं ते कशाबद्दलच्या गोळ्या आहे मला हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळं मग मी त्या मॅडमला माझे रिपोर्ट्स दाखवले आणि म्हटलं मला नेमकं काय झालेलं आहे मॅडम, मला क्लिअर सांगून द्या म्हणलं. मग त्या मॅडम बोलल्या की आजार काही जास्त नाही आहे आणि माझं पाय पण आत्ता पण सुजलेलं आहे, तर आजार काही असं मोठा नाही आहे, एवढं बोलल्या त्या मॅडम. तरी मी म्हटलं की नाही मला सांगाच, म्हटलं मला नेमकं झालेलं काय आहे. तर त्या मॅडमनी सांगितलं की म्हणजे माझ्या बॉडीमध्ये माझी बॉडीच काही असे जंतू स्वतःच म्हणजे तयार करते आहे. त्या जंतू माझी बॉडी स्वतः तयार करते आहे, जे मला आतून थोडं खाता येते. जसं आता आपण म्हणतो ना की नाही, एखादी लाकूड असते वाळलेली, लाकूड वगैरे असते, तिला वाळवी लागतात, जे की लाकूड वरतून तर असं खूप छान दिसतंय, आणि आतून जेव्हा त्याला पाहतो आपण, त्याला पाहतो तर त्याला वाळवी लागलेली असते आणि तो आतून पूर्ण असं खोकलं झालेलं असतं. तशा प्रकारे काहीसं तसंच समजा, तशा प्रकारे माझी बॉडी आतूनच म्हणजे मॅडम मला म्हणल्या की आपण जेव्हा बाहेरचं काही खातो, ऑइली म्हणा, फास्ट फूड खातो, त्यावेळेला आपल्या शरीरात जंतू तयार होतात बाहेरून खाल्ल्यामुळं. पण माझं तसं नाही आहे, माझी बॉडी स्वतः तयार करते ते किटाणूंना. आणि त्यामुळं त्यांनी असं सांगितलं की हे जे होतं आहे ना म्हणे, याचं परमनंट इलाज नाही आहे, तर तुम्हाला कंटिन्युअसली मरेपर्यंत ह्या गोळ्या चालू ठेवणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली मरेपर्यंत ह्या गोळ्या खाणं गरजेचं आहे. त्या बोलल्या की तुम्ही गोळ्या नाही खाल्ल्या की परत हा त्रास होणार, हात सुजणार, पाय सुजणार, आणि त्यामुळं तुम्हाला ICUमध्ये ॲडमिट करावं लागणार, जे की आत्ता 4 दिवस होता ICUमध्ये, तर तुम्हाला कंटिन्युअसली सारखं राहावं लागेल असं बोलले. आणि त्या गोळ्या इतक्या भयानक लेवलच्या पॉवरची, तितकं भयानक लेवल पॉवर आहे त्या गोळ्यांचं. त्या गोळ्या मी खाते आहे. ज्या दिवशी ती गोळी खाल्ली ना, समजा मी आज रात्री खाल्ली, नाही काल रात्री खाल्ली मी ती गोळी, आजपर्यंत मला झोप सुधरत नाही.
मी परवाच्या रात्रीला ती गोळी खाल्ली होती. अक्षरशः मी ऑफिसमध्ये काल दिवसभर झोपी गेली. म्हणजे माझ्या डोळ्यातून झोप जात नाही. त्यामध्ये मला BP नसताना, BP नाही आहे मला, BPची पण गोळी दिलेली आहे त्यांनी. मला झोपेच्या गोळ्या चालू आहेत. वरतून त्या गोळ्या कमी नाही आहेत, 10 गोळ्या आहेत आणि त्या मला 1 टाईम नाही 3 टाईम खायचे आहेत. 10 टॅबलेट आहेत, एका टायमाला 10 टॅबलेट आणि एक औषध आहे जे की मला पाण्यामध्ये प्यायचे, ते चालू ठेवायला सांगितलं आहे. आणि त्या गोळ्या घेतल्यानंतर मला दुसराच प्रॉब्लेम होतो आहे. पण डॉक्टरांनी असं सांगितलं की त्या गोळ्या तुम्ही जोपर्यंत तुमच्या बॉडीला सूट होत नाही, तुमची बॉडी त्या गोळ्यांना ॲक्सेप्ट करत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा त्रास होणारच आहे. म्हणजे एक त्रास कमी करण्यासाठी मला दुसरा त्रास सहन करावा लागतो आहे. अजून मी ते गोळ्या खाल्ल्यानंतर मला जे होतं आहे ना, मी नाही सांगू शकत. मॅडम वरतून म्हणता एवढी काही मोठी बिमारी नाही आहे. मला हॉस्पिटलमध्ये असं सांगतात की एवढं घाबरायचं कारण नाही आहे, कारण ती एवढी मोठी बिमारी नाही आहे. म्हणजे सकाळी 10 गोळ्या खायच्या, दुपारी 10 गोळ्या आणि रात्री 10 गोळ्या, आणि एवढी मोठी बिमारी नाही आहे. म्हणजे मला एक गोळी खायला इथं जीवावर येतं. मला आता एका टायमाला 10 गोळ्या खावं लागत आहे. मला इतकं वाईट वाटतं ना सगळ्या गोष्टीचं. यात काहीच शंका नाही की मला प्रत्येक वेळेला स्वामींनी बाहेर काढलेलं आहे. स्वामींनी म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेममधून मला चांगलंच बाहेर काढलेलं आहे. पण मग आत्ता असं काय झालं की स्वामींनी चक्क माझा हात सोडले. मला फायनान्शियल प्रॉब्लेम आल्या, सध्या चालू आहेत. त्यानंतर हा आजार, जे की मी हा आजार आणि पैसे, एका महिन्याच्या गोळ्यांना 3-3.5 हजार रुपये लागत आहेत मला. तर फायनान्शियल एवढे प्रॉब्लेम चालू आहेत, त्यात वरतून या गोळ्या औषधांचा हा आजार. आणि मला सगळेजण हे सांगत आहे की एवढं मोठा आजार नाही आहे, एवढं घाबरण्यासारखं नाही आहे, फक्त तुला मरेपर्यंत त्या गोळ्या बंद नाही केल्या पाहिजे. मला व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, मला एकच म्हणायचं आहे, मी हा व्हिडिओ कुणासाठी नाही बनवत आहे, मी फक्त स्वामींसाठी हा व्हिडिओ बनवते आहे. जेव्हा कधी पण मी रील पाहते, स्क्रोल करते ना, त्यावेळेला माझ्यासमोर दिवसभरातून 2 ते 3 रील स्वामींचे येतात. आणि त्यामध्ये असं असतं, ते रील आहेत म्हणून मी पाहत नाही, स्वामी ते मला बोलत आहेत, ते मला सांगत आहेत काहीतरी म्हणून मी ऐकते ते रील. त्यामध्ये असं असतं की मी तुझ्या देवाऱ्यात मांडी घालून बसलेलं आहे, तुझा बाप म्हणून म्हणतात. मग मला एकच म्हणायचं आहे, कुठे आहे तू माझा बाप? कधी कुणाचा बापाचा अर्ध्या वाटत हात सोडून जातो का? अर्ध्या वाटत आपल्या लेकराला अशा संकटात टाकून जातो का की तिथं मला सुचतच नाहीये की मी आता काय करू. त्या रील जेव्हा असे येतात ना, मी मानती
की स्वामींनी ती रील माझ्यापर्यंत पाठवली. माझ्या मनात असे वाईट विचार चालू आहे म्हणून स्वामींनी ती रील माझ्यापर्यंत पाठवली. आणि मी ते एक जिवंत माझ्यासमोर स्वामी मला सांगतायत स्वतः, असं फील करते त्या सगळ्या गोष्टी. तर आज माझा बाप का मला अर्ध्या वाटत सोडून गेला? स्वामी तुम्ही माझे वडील आहे ना, तर का माझा हात सोडला? का मला अर्ध्या वाटत टाकताय? का माझ्या वाट्याला एवढी परेशानी आणताय? मी फक्त हा व्हिडिओ स्वामींसाठी टाकते, स्वामींसाठी बनवते, मी स्वामींना बोलते. स्वामी कुठंतरी ना जो विश्वास असा बसला होता ना माझा तुमच्यावरती, तो हळूहळू ना कुठंतरी ढसळत चाललाय. माझा विश्वास तुटत चाललेला आहे. कारण मी सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सांगितलेले आहेत. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला त्या सगळ्या माझ्या प्रॉब्लेम्स माहिती आहेत. सगळं काही माझं तुम्हाला माहिती आहे. एवढी परेशानी माझ्याच वाटला का? मीच का? मला माझं घर सोडून यावं लागलं. म्हणजे घर वाटोळा झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं काही झालं, मान्य आहे मला, ठीक आहे. त्यातून आत्ता कुठंतरी माझं चांगलं होतं म्हणून मी खुश होती. माझ्याच वाटेला का? प्रत्येक वेळेला मीच परीक्षा का द्यायची? मीच का सगळं सहन करायचं? काम करून खायला मला कसलीच लाज नाही. मी कष्ट करते, केलेत आणि करते, हे पुढं पण करत राहणार. पण ते कष्ट करायला, ते काम करायला माझं शरीर तरी नीट पाहिजे ना. माझं ते शरीरच नीट ठेवत नाहीये. तर मी माझ्या पोरांसाठी मी उभं कशी राहू? कसं सांभाळू त्यांना? मी सगळ्या गोष्टी कशा हँडल करू? नसेल ना काही जर नसेल ना माझ्या आयुष्यात जर असं लिहिलेलंच असेल की माझं कधी काही चांगलं होणार नाही, माझ्या वाट्याला नसते असे प्रॉब्लेम्स, आजार, हेच जर असेल ना, तर मी स्वामी हात जोडून तुम्हाला प्रार्थना करते, माझं आयुष्य इथंच संपू द्या. माझ्यामध्ये क्षमता राहिलीच नाही की मी कुठल्या परीक्षात येईल किंवा ह्या सगळ्या प्रॉब्लेममधून परत उभं राहील. माझ्यामध्ये ना ती क्षमताच राहिली नाही, उरलेलीच नाही आहे. मला एवढा त्रास होतोय. आता तो पाय सुजलाय ना, मला चालता व्यवस्थित नाही येत आहे, बसायला त्रास होतोय, बसल्यानंतर उठता येत नाही आहे, त्या पायावरती प्रेशर देता येत नाही आहे. मला आत्तापासूनच प्रत्येक गोष्टीसाठी ना दुसऱ्यांवरती डिपेंड राहावं लागते. जेवायला बसली तर कधी कोणी वाढून देईल का? तहान लागली तर पाणी आणून देईल का? मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, स्वामी जर माझ्या नशिबात जर हे सगळं असेल ना, तर माझं आयुष्य इथंच संपलेलं बरं. मला अजून कुठल्या परीक्षा द्यायच्या नाहीत. आणि मला वाटलं नव्हतं की माझा विश्वास स्वामींवरती बसतोय. मी प्रत्येक देवापुढं डोकं आपटलं होतं, माझं काहीतरी चांगलं होऊ दे, की स्वामींनी खरंच माझ्यासाठी धावून येत आहेत. माझ्या प्रत्येक, आणि असं नाही आले तुम्ही, मी नाही म्हणत. मला आत्तापर्यंत जेवढे पण प्रॉब्लेम आले त्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही आले, पण आता हा एवढा मोठा प्रॉब्लेम आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये, तर ह्या वेळेला तुम्ही का नाही येते? का माझी साथ सोडत आहे? एवढं कुठलं असं मोठं पाप केलं आहे मी की तुम्ही माझी साथच सोडून दिली? की तुम्ही म्हणता ना की मी तुझा बाप आहे, तर मग माझ्या बापाने माझ्याकडनं नजर का फिरवली, पाठ का फिरवली माझ्याकडनं पाठ?
माझं काही चुकलं तर त्याची शिक्षा द्या, मी भोगायला तयार आहे. पण मला खरंच या प्रॉब्लेममधून ना, एकतर या प्रॉब्लेममधून तुम्ही बाहेर काढा मला, नाही तर माझं आयुष्य संपवून टाका आणि माझ्यासोबत माझ्या दोन्ही पोरांचं संपवा. कारण तुम्हालाही माहिती आहे मी आहे, तरी पण माझ्या पोरांना कोणी नाही बघत माझ्याशिवाय. माझ्या माघारी कोण बघणार आहे? त्यापेक्षा तुम्ही माझ्यासोबत माझ्या लेकरांचं पण आयुष्य संपून टाका, जेणेकरून मला म्हणजे नकोच. मला नाही माहिती मी काय करू आणि काय नाही. सगळेजण म्हणतात एवढी काही मोठी बिमारी नाही आहे, एवढं नको विचार करूस तो. फक्त तुला गोळ्या खात राहायचे, गोळ्या खायचे. म्हणजे गोळ्या नाही जणू काय असं चॉकलेट झाले, उठले की खायची, झोपेपर्यंत खातच राहायचे. आणि ते गोळ्या खाऊन मला काय होते ना, मी कुणाला सांगू शकत नाही. बस मला एवढंच म्हणायचं आहे. सोनी प्लीज थांबवा आता हे सगळं. माझ्या आयुष्यात जर काही चांगलं होणारच नसेल ना, तर मला आयुष्यच नको आहे, मन नकोच आहे.